Practical problem number 19, page number 1110. From the following particulars of Sushma Memorial Hospital, Jalgaon, prepare income and expenditure account for the year end date 31st March. चला नावं लिहून घ्या पहिले. सगळ्यात पहिलं व्हॉट वी हॅव टू डू, हे घ्या. इन द बुक्स ऑफ सुषमा मेमोरियल हॉस्पिटल जळगाव. माझा माईक राहिला तिथं वरती, तो चार्जिंगला आहे, तो जरा घेऊन ये खाली. माईक आणि ते युनिट होईल. झालं. इयर चेक करूया. इयर किती आहे? 31 मार्च 20. सेकंड बॅलन्स शीट. बॅलन्स शीट 19 कॅनॉट बी देअर, राईट. किती पाहिजे? ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची आहे का ते आधी पहिले ठरवूया. म्हणजे आपल्याला जर ओपनिंग बॅलन्स शीट बनवावी लागली तर देन इट विल बी 19. चेक करूया. हे बघा, ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन. हे रिसिट अँड पेमेंट इज गिवन, देन ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज गिवन, कॅपिटल फंड इज गिवन टू यू. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट नाही. मग आपल्याला बॅलन्स शीट कुठली बनवायची आहे? 31 मार्च 2019 नको, 2020 पाहिजे. ऑल राईट, दिस इज अ बॅलन्स शीट. आता आपल्याला लेजर बनवायचं आहे का नाही? लेजर बनवायचं आहे की नाही? बिल्डिंग, ओके. फिक्स असेट इज दिस. आपण लेजर कोणाचं बनवणार? तर फक्त फिक्स असेटचं, ओनली फिक्स असेटचं लेजर बनवणार आपण. हे 13 लाख काही चेंज नाही आहे बिल्डिंगमध्ये. आणि असं कसं होईल? बिल्डिंग डिप्रिशिएट नाही होणार? होणार ना, होणार. आता चेक करूया. म्हणजे आपल्याला एखादं लेजर बनवावं लागेल, बट दॅट वी विल डू इट ॲट द टाईम ऑफ हँडलिंग दिस पर्टिक्युलर ॲडजस्टमेंट. चला, हे जेव्हा करू तेव्हा करू, आत्ता नको. वेळ पडली तर बिल्डिंगचं आपण लेजर बनवू. अदरवाईज बॅलन्स शीटमध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्टली याचं अकाउंटिंग करता येईल. याचं डिप्रिसिएशन आपण बॅलन्स शीटमधनंच फाइंड आउट करू शकतो. सेपरेट लेजर नको. वाय? बिकॉज एक लेजर विल टेक 5 मिनिट्स. एक लेजर 5 मिनटं घेणार आहे तुमची. ओके, नेक्स्ट. चलो, हे तर आपण केलं. आता सगळ्यात पहिलं काय करायचं आहे? चेक करूया. आता याच्यात काय काय दिलं आहे इन्फॉर्मेशन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इज गिवन. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 4 आणि 4ही आयटम्स याच्यामध्ये. आत्तापर्यंत आपण फक्त एकच सम केला होता की ज्याच्यात 4ही आयटम होते. याच्यात पण 4ही आयटम आले. मला तुमच्याकडनं हवं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑन 1st ऑफ एप्रिल आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑन 31st मार्च. व्हॉट डज दिस मीन? म्हणजे हे सगळं करंट इयर आणि हे सगळं प्रिव्हियस इयर. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन PY 9,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 इज CY. ओके. मग सिमिलरली सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे काय आहे? हे PY आहे आणि हे NY. म्हणजे झाले, आपल्याला 4ही आयटम्स मिळून गेले. ऑल 4 आयटम्स आर रेडी विथ अस. आता तुम्हाला कन्सेप्ट इतकी सोपी झाली बघा. म्हणजे हे दिस हॅज बिकम सो व्हेरी इझी. हे केवढं इझी झालं, एकदम इझी होऊन गेलं. काय झालं आता ह्याच्यामध्ये? म्हणजे आपले जे सबस्क्रिप्शनचे 4 आयटम मगाशी आपण जे डिस्कस केले, दाखवले, हे बघा. हे ह्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन 2 ॲड 2 लेस, एक CY PY, PY NY, राईट. मग आता यातला कुठला काय आयटम आहे? इट इज दिस. बघा परत एकदा. 1st ऑफ एप्रिल मीन्स दिस इज PY अँड 31st मार्च मीन्स दिस इज CY किंवा NY. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑन 1st ऑफ एप्रिल हा PY आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऑन CY हे करंट इयर म्हणजे हा CYच आहे. क्लोजिंग म्हणजे CY. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स हा कुठला आहे? हा PY आहे. आणि करंट इयरला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे ऑब्व्हियसली फॉर नेक्स्ट इयर. आपण ॲड काय करणार आणि लेस काय करणार? दॅट आय वॉन्ट फ्रॉम यू गाईज.
हे लेस करणार, हे ॲड होणार, हे ॲड होणार, डायगोनल ॲड, डायगोनल लेस, हे दोन लेस, हे दोन ॲड झालं. इतकं सोपं सम झालं. दिस सम बिकम व्हेरी इझी. फक्त तुम्ही नीट रीड करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगतोय आणि केव्हापासून सांगतोय की अप्लाय युअर माइंड. आपल्याला घाबरून जायचं नाही आहे. इथं असे वेगळे व्हेरिएशन्स ते देणारच आहेत तुम्हाला. ऑल राईट. आता मला अजून एक पाहिजे. सपोज इथं आउटस्टँडिंग सॅलरी दिली असेल 10,000 आणि 12,000. व्हॉट इज 10,000 मीन्स? ही प्रिव्हियस इयर आहे. प्रिव्हियस इयर सॅलरी आउटस्टँडिंग. आणि व्हॉट इज 12,000? करंट इयर. मग तुम्ही सॅलरीमध्ये काय करणार? सॅलरीमध्ये कुठली ॲड करणार आणि कुठली लेस करणार? तो म्हणतोय तसं, ही मायनस ही प्लस. आता आणखीन एक, प्री पेड से सॅलरी किंवा एक्सपेन्सेस, कुठलाही एखादा एक्सपेन्सेस, प्री पेड जनरल एक्सपेन्स. जनरल एक्सपेन्स तो मी प्रीपेड करू शकत नाही. यू कॅनॉट. मग आत्ता आपण असं धरूया की प्रीपेड सॅलरी आहे. चला सॅलरी प्रीपेड करून ठेवली. सेम अमाऊंट 5,000. चला अमाऊंट बदलतो. 5,000 6,000. अब बोलो. यातलं प्रिव्हियस इयर कुठलं आणि करंट इयर कुठलं? ही प्रिव्हियस इयर आहे आणि ही करंट इयर आहे. म्हणजे खरं तर ही नेक्स्ट इयर आहे. बरोबर आहे ना? मग आता ॲड काय करणार आणि लेस काय करणार? ही लेस, ही ॲड. तो काय म्हणतोय? तो काय ते वेगळं बोलतोय. तो म्हणतोय 6,000 ॲड, लेस सॉरी, आणि 5,000 ॲड. येस, बरोबर. याच्या उलटं होणार ना आउटस्टँडिंगच्या. ऑब्विसली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या बरोबर उलटं होणार. एक्झॅक्टली अपोजिट. एक्झॅक्टली अपोजिट होणार आहे. चलो, आता एक कळलेलं आहे आपल्याला. हे सगळं आपण डिस्कस केलं. नाव फायनल अल्टिमेटली आपण ह्याला काय म्हटलंय? लेस का ॲड? हे लेस, हे लेस, हे ॲड, हे ॲड. राईट. हे पी वाय, हे सी वाय, हे एन वाय, हे पी वाय. ॲडव्हान्स रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. ऑल राईट. बिल्डिंग 13 lakh. सो वी विल हॅव टू मेक सम फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स की 13 लाख कसं काय राहिला, ह्याच्यात डिप्रिसिएशन कुठं आहे? नाही आधी बिल्डिंग. आधी बिल्डिंग, पुढे जायचंच नाही. 13 लाख कसं डिप्रिशिएट नाही झाली बिल्डिंग? डिप्रिशिएट व्हायला पाहिजे. डिप्रिशिएट. चला, इथं जी एवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढीच. देर इज नो चेंज इन बिल्डिंग. पण ॲडिशनल कुठली इन्फॉर्मेशन नाही. त्यामुळे परहॅप्स वी मे नॉट बी एबल टू फाइंड आउट डिप्रिसिएशन. मग या केसमध्ये आपण ॲज अ प्रिकॉशनरी मेजर एक लेजर ओपन करून ठेवूया. व्हॉट विल हॅपन? वी मे फेल टू अंडरस्टँड द डिप्रिसिएशन अमाऊंट. चला माझ्याबरोबर एक वर्किंग नोट करा. छोटीशी एक 3-4 लाईन्सचं बिल्डिंग अकाउंट ओपन करा. ओपन वर्किंग नोट नंबर 1, बिल्डिंग अकाउंट, डेबिट क्रेडिट. आपण परवा तर 2 अकाउंट्स ओपन केली होती, बुक्स आणि फर्निचर. तुम्हाला बघायला लागतं, माझ्या माइंडमध्ये आहे. दिस इज एक्झॅक्टली इज अ प्रॉब्लेम. तुम्ही घरी जाऊन बघतच नाही आपण काय केलं. एक पटकन लेजर बनवा. वर्किंग नोट नंबर 1, बिल्डिंग अकाउंट, डेबिट क्रेडिट, एक्सपेंडिचर अमाउंट, एक इन्कम अमाउंट.
चलो ओके. इन्व्हेस्टमेंटचं करायची गरज आहे का? कारण इन्व्हेस्टमेंटला काही डिप्रेशन नसतं. इन्व्हेस्टमेंटला काही डिप्रेशन नसतं. त्यामुळे इंटरेस्ट असेल तर ते चेक करू, पण त्यासाठी लेजर बनवायची गरज नाही. आणि ते इंटरेस्ट तुला इन्व्हेस्टमेंट अकाउंटला नाही मिळणार. हां, मी बिल्डिंगचं अकाउंट का ओपन केलं आपण? वाय वी हॅव ओपन बिल्डिंग अकाउंट? बिकॉज टू फाइंड आउट depreciation amount, because that will be there in that ledger. Over here, in case of investment, basically investment account never depreciates. ती कधी डिप्रिशिएट होत नाही. ऑलराईट. कॅपिटल फंड काय प्रॉब्लेम नाही. बिल्डिंग फंड ओके. आता त्याचा नेक्सस चेक करूया इथं. बरं, याच्या व्यतिरिक्त काय ॲडिशन्स इन्फॉर्मेशन? नो इन्फॉर्मेशन, दॅट्स इट. एवढेच इन्फॉर्मेशन. म्हणजे ह्या जो 4 ॲडजस्टमेंट्स आहेत, दॅट्स इट. म्हणजे हा मॅक्सिमम 15 मिनिटाचा सम आहे. 15 ते 20 मिनिटाचा. लिटरली 15 ते 20 मिनिटात सम होईल. ओके. आता काय करायचं आहे? पहिले आधी इथं चेक करूया. ह्या सगळ्या गोष्टी सबस्क्रिप्शनला येणार आहेत. तसंसुद्धा आपण सबस्क्रिप्शन अकाउंट हे इनरलाच घेतो. मी आत्ता 4 ॲडजस्टमेंट्स आहेत, मार्क केले आहेत, पण ॲक्च्युली इट इज नॉट निडेड, पण तसं मार्किंग करून ठेवलं आहे. एंट्रन्स फी रेव्हेन्यू. यस, रेव्हेन्यू याचा अर्थ काय रे अर्णव? काय म्हणजे नॉट टू कॅपिटलाइज. म्हणजे तसंसुद्धा आपण रेव्हेन्यू ट्रीट करतो ना. कॅपिटलाइज करायचं नाही आहे, म्हणजे ते रेव्हेन्यू ट्रीट करायचं. रेव्हेन्यू ट्रीट करायचं म्हणजे काहीच करायचं नाही, डायरेक्ट आउटरला इन्कमला घेऊन टाकायचं. दॅट मीन्स रेव्हेन्यू. लाईफ मेंबरशिप रेव्हेन्यू, वंडरफुल. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर म्हणजे रद्दी. म्हणजे ही तिन्ही इन्कम्स आहेत. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड हे आपण डायरेक्टली कुठे ॲडजस्ट करणार? कसं? लायबिलिटी. बिल्डिंग फंडला. बिल्डिंग फंडमध्ये डोनेशन ॲड करणार. बिल्डिंग फंड आहे. बिल्डिंग फंड आहे, त्यामुळे दिस विल हिट बिल्डिंग फंड. हे बिल्डिंग फंडला हे डोनेशन बिल्डिंग फंडमध्ये जाणार. म्हणजे तुम्ही बिल्डिंग फंड इनरला घेणार आणि डोनेशन त्यामध्ये ॲड करणार. पण पहिलं हे करणार म्हणजे मी तुम्हाला दाखवतो कसं करणार. पहिले बिल्डिंग फंड लिहिणार, त्याच्या खाली ॲड डोनेशन लिहिणार. आता ह्यातलं इथं फिक्स डिपॉझिट एक तर 31 मार्च आहे. दॅट इज नॉट गोइंग टू बॉदर यू. अँड इन फॅक्ट नो पर्सेंटेज इज गिवन. सो इवन फर्दर बॉदरेशन इज ऑल्सो गॉन. जे काय उरलं सुरलं बॉदरेशन आहे दॅट ऑल्सो इज गॉन. इथं कुठे फिक्स आहे का? नाही. सो नो ॲडजस्टमेंट टू इट. बाकी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हे काय आहे? सर्जिकल इन्स्ट्रुमेंट हे असेट आहे. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट इज व्हॉट? लायबिलिटीमेंटला इन्स्ट्रुमेंट्स रे. इन्स्ट्रुमेंट का वर्षभरात संपते, खलास होते. असेट इन्स्ट्रुमेंट्स. सर्जिकल म्हणजे ऑपरेशन्स थिएटर आहे. हे ऑपरेशन थिएटरमध्ये जी काही लागतात इन्स्ट्रुमेंट्स ती आहेत, वर्षानुवर्ष चालणार ती. ऑब्विसली असेट आहे. जनरल एक्सपेन्स नको. सॅलरी टू स्टाफ एक्सपेन्स. ऑनरेरियम टू डॉक्टर. मेडिसिन. बरं, आता इथं मेडिसिनला ते काय देऊ शकतात? स्टॉक ऑफ मेडिसिन 5,000 6,000. बोला काय करणार? काय हा कुठला आहे? हा ओपनिंग आहे. हा व्हेरी सिम्पल. ओपनिंग स्टॉकचा ॲड करणार का लेस करणार? ॲड. क्लोजिंग स्टॉक लेस. डन. सी म्हणून म्हणतो ना तुम्हाला की यू आर ऑलमोस्ट देअर. बाय द वे लेट मी रिमाइंड यू, 5 जुलैला आपली अकाउंटची टेस्ट आहे. 5 जुलै. मी आज 22 तारीख आहे. 22ला तुम्हाला सांगतोय की 5 जुलैला अकाउंटची टेस्ट आहे. 22 जूनला सांगतोय. 2 चॅप्टर्स आहेत. कारण आता बाय द एंड ऑफ दिस वीक मॅक्झिमम 30 मे हे 30 जून आपल्याला 30 जूनपर्यंत मॅक्झिमम आपण हे चॅप्टर कंटिन्यू करू. त्याच्या पुढे आपण ॲडमिशनला जाऊ. ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन ऑफ अ पार्टनर म्हणजे 3रा चॅप्टर. म्हणजे तुम्हाला यातला 4था पॅटर्न जो आहे दॅट इज एलिमिनेटेड फ्रॉम द टेस्ट. यातला म्हणजे पहिले 3 पॅटर्न्स जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येणार. आणि चॅप्टर नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. आता तुम्हाला कळलं आहे पेपर कसा आहे. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. बेसिकली तुम्हाला काय आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, नंतर फायनल अकाउंट्सवर एक क्वेश्चन आणि NPCवर 12 म्हणजे होतात 24. आणि राहिले किती मार्क्स? 40 मार्काची आहे यार.
12 12 24 होतात. 24 आणि 10 34 होतात. उरलेले 6 मार्क कुठे आहेत? छोटासा एखादा 6 मार्काचा क्वेश्चन. मग नुसतंच इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवा, नुसतंच बॅलन्स शीट बनवा, नुसताच प्रॉफिट अँड लॉस बनवा, असा सुद्धा येऊ शकतो 6 मार्कासाठी. किंवा कॅल्क्युलेट द फॉलोइंग सुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे कुठलाही एखादा क्वेश्चन 6 मार्काला येणार. 10 मार्काला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत. 6 मार्काचा एक छोटा क्वेश्चन. रोहन परत विचारशील तुम्हाला का? मग म्हणून काय तुला टेस्ट आलं हे तू कुठूनही बसायचं करायची, मग झाल्यानंतर कर. ऑब्विसली टेस्ट यू कॅनॉट अवॉइड. तुला 5 जुलैला जर शक्य नसेल 8 7 3 आधी देतो, नंतर तर पेपर डिफिकल्ट असणार, आधी पेपर सोपा असणार, कारण यांच्या आधी पेपर होणार तुझा. चॉईस इज युअर्स. अजून कोणाचे राहिले आहेत? अजून इकॉनॉमिक्स कोणातरी पेपर राहिला आहे ना? हां, आणि अजून कोणी नव्हता दिला? हां, ठीक आहे, नवीन आहेत ते दोघंही नवीन आहेत. फीस काय? हां, तुला पाठवू का? पाठवतो. नेक्स्ट, हे इथपर्यंत झालंय. चलो आता काय करायचं आहे? मार्किंग सगळं झालं, बस पोस्टिंग करायचं आहे. कुछ नाही आहे इसमें. चला धडाधड पोस्टिंग तुम्ही करताय. चला लेट अस स्टार्ट. चला बरं, हे आपण ओपनिंग बॅलन्स शीट तर नाही बनवणार. सबस्क्रिप्शन हे आपण जे आउटरला आहे ते आपण इनरला बुक करणार. मगाशी मी दाखवला फॉर्मॅट. हा फॉर्मॅट लिहिला, तू फॉर्मॅट लिहिलास. चला ती जी आउटरची फिगर आहे ती आपण अशी इनरला लिहिणार. आउटरची फिगर इनरला. नेक्स्ट, तुमच्या बुकमध्ये एखाद्या कुठेतरी ठिकाणी ना काहीतरी एक चूक आहे बरं का, प्रिंटिंग मिस आहे. दॅट यू वी विल फाइंड आउट. आय थिंक इट इज नॉट दिस सम. काही प्रॉब्लेम असेल तर मला विचार, तुला नाही. रोहन अजिबात बाजूला डिस्टर्ब करायचं नाही. एंट्रन्स फी रेव्हेन्यू, लाईव्ह मेंबरशिप फी रेव्हेन्यू, सेल ऑफ न्यूजपेपर आणि डोनेशन फंड. हां, हे तुम्ही डायरेक्टली सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा इनरला घेऊन. काय रे, काय पाहिजे? तू इथे येतो? हो, तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे इथे ये, नाही तर तू येतो का रे? ए अर्णव, तू येतोस? आवाज एक शब्द सुद्धा येत नाही कामा. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता याचं तुम्ही कसं, तुम्हाला पाहिजे तसं इनरला घेऊन इकडं घेतलं तरी चालेल, डायरेक्टली घेतलं तरी चालेल. अरे तेच सांगतोय, तू इनरला घेऊन इलेस करून आउटरला डॅश करून तिकडं नेलं तरी चालेल, डायरेक्टली नेलं तरी चालेल, कारण हे स्पेसिफिक डोनेशन आहे. पण 1 2 3 चला हे मात्र कन्फर्म 1 2 3. पण डोनेशन मी इथं घेतलेलं नाही, मी डायरेक्टली घेतलंय. दिस यू कॅन डू, कारण हे स्पेसिफिक डोनेशन आहे. इथं कुठे 50%, 20%, 80%? हां, अरे बाबांनो काय चाललंय तुमचं? प्लीज इथे येतो का? हां, मग नको बोलू ना, आम्हाला डिस्टर्ब होतंय. येस, इथं कुठे लिहिलंय का 20%, 15%, 50%? बरं ॲडजस्टमेंटमध्ये दिलंय, मग तुझ्या मनात शंका काय येते? काही दिलं नाही म्हणजे एंटायर अमाऊंट, बरोबर ना? काय ग, मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्ही स्वतःला कन्फ्यूज करताय, बाकी काही नाही, नथिंग एल्स. तिथं कुठे दिलंय का? नाही दिलं. मग एंटायर अमाऊंट आपण बिल्डिंग फंडला ट्रान्सफर करणार. मी आता काय करणार, याचं डायरेक्टली बॅलन्स शीटला रेकॉर्ड करणार. कसं? मी पहिले वरनं जागा सोडणार, एक 4 लाईन्स, मिनिमम 4 लाईन्स, आणि बघा मी काय लिहिलं आहे, बिल्डिंग फंड, आणि त्यात लिहिणार ॲट डोनेशन. दिस इज डायरेक्टली. हे का असं करतो मी? कारण हे स्पेसिफिक डोनेशन आहे. स्पेसिफिक डोनेशन आपण लायबिलिटीला बुक करतो. हे कॅपिटलाइज नाही आहे. काय रे, दिस इज नॉट कॅपिटलाइज. आपण इथं कॅपिटलाइज असेल तर इनरला लिहितो, लेस कॅपिटलाइज करतो. एक प्रोसेस फॉलो करा. त्यातूनही तुम्ही इथं लिहिलं, इनरला लिहून आउटरला लिहिलं तरी चालेल. इथं बाय डोनेशन, लेस बिल्डिंग फंड,
इथं आउटरला डॅश चालेल, आणि मी केलं तसं केलं तरी चालेल. नेक्स्ट, फर्निचर असेट आहे, मेडिसिन्स असेट नाहीत. पण पहिले फर्निचर लिहून टाकूया. पण आपण फर्निचर कसं बुक करतो? ॲडिशन कायम. फर्निचर मी डायरेक्टला घेतलंय, पण इट शुड नॉट बी. तुम्ही काय करायचं आहे, हे पहिले ॲडिशन 27,000 आणि ते तसंच हँगिंग ठेवून द्या. असेल तर असेल, नसेल तर नसेल तर आपण इथे डॅश करून आउटरला काढू. नेक्स्ट, मेडिसिन. मेडिसिनला आपण आत्ता ॲडजस्टमेंट आहे का काही? नो ॲडजस्टमेंट. ही टिक नाही आहे, ॲडजस्टमेंट नाही आहे. सो मग हे एक्सपेन्स आहे, आपल्याला कन्झम्पशन करण्याची गरज नाही. ते मी लिहिलं होतं ओपनिंग बिपनिंग, आत्ता नाही आहे तुम्हाला. मग मी एक्सपेंडिचरमध्ये एक्सपेंडिचरमध्ये मेडिसिन आउटरला आय एम गोइंग टू पुट दॅट टू द आउटर कॉलम डायरेक्टली. नो मेडिसिन कन्झम्पशन इज रिक्वायर्ड टू बी कॅल्क्युलेटेड. नेक्स्ट, मेडिसिन्स. नंतर ऑनरेरियम टू डॉक्टर. ऑनरेरियम टू डॉक्टर हा सुद्धा एक्सपेन्स. सॅलरी टू स्टाफ एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स म्हणजे 1, 2, 3 हे तिन्ही आपण इथून उचलूया आणि एक्सपेंडिचरला आउटरला घेऊन टाकूया. तिन्ही, ऑल 3. 80,000, 15,000, 8,000, ऑल 3 टुगेदर. ऑनरेरियम टू डॉक्टर, सॅलरी टू स्टाफ, जनरल एक्सपेन्सेस. डन. Honorarium to doctors, salary to staff, general expenses. Surgical instrument, asset. Surgical instrument is an asset. नंतर फिक्स्ड डिपॉझिट इज अन असेट. हे दोन्ही असेट आहेत. मग आपण ते बॅलन्स शीटला रेकॉर्ड करूया. हे घ्या. खरं तर काय करायला पाहिजे मला, ह्याला सुद्धा ॲडिशन आणि ह्याला सुद्धा ॲडिशन, राईट. मी फक्त इथं ॲडिशन केलं आहे. दॅट शुड नॉट बी द करेक्ट वे. तुम्ही इथं पण ॲडिशन, इथं पण ॲडिशन आणि इथं पण ॲडिशन. प्रत्येकाला ह्या अशा पद्धतीने रेकॉर्ड करा. हे डायरेक्ट आउटरला घेऊ नका. फर्निचर ॲडिशन, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ॲडिशन, फिक्स डिपॉझिट ॲडिशन्स. ॲडिशन्स चालतील, ॲडिशन चालेल, ॲडिशनल चालेल, ॲड परचेस चालेल. एवढे ऑप्शन्स दिलेले आहेत. परत परत विचारू नका. डन. चलो नेक्स्ट. इथपर्यंत झालं. फिक्स डिपॉझिट. बॅलन्स 5,500. हा काय आहे? कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड. आपण बॅलन्स शीटला कॅश ॲट बँक किंवा कॅश इन हँड लिहिणार आणि तो आउटरला घेऊन टाकणार. डायरेक्टली आउटर करून 5,500. बरोबर आहे. नेक्स्ट. आता फक्त या ॲडजस्टमेंट्स केल्या की झाला सम ओव्हर. आणि यातल्या काय ॲडजस्टमेंट आहेत ते ऑलरेडी आपण लिहिले आहेत. हे 2 लेसमध्ये लिहायचे आहे. हे बघा आपलं आउटस्टँडिंग फॉर PY. हे बघा आउटस्टँडिंग PY आणि ॲडव्हान्स रिसिव्ड NY. पहिले ह्या दोन्ही लिहून टाकले. हे बघा हे 4ही फिगर्स मी लिहून टाकले. आणि ह्या 4हीलाच ॲडजस्टमेंट्स आहेत. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणजे याचे डबल इफेक्ट होणार. ॲडजस्टमेंट आहे म्हणजे डबल इफेक्ट होणार. $10,000, $8,000, $9,000, $6,000. चला सेकंड इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट इन्कम आउटस्टँडिंग. ॲडव्हान्स रिसिव्ड इन द प्रिव्हियस इयर. कुठल्या? प्रिव्हियस इयरच्या लायबिलिटीमध्ये. ओपनिंग बॅलन्स शीट OPBS. दिस इज OPBS. देन outstanding previous year OPBS and then advance received next year. हे काय आहे? ही लायबिलिटी. हे काय आहे? असेट. आणि हे करंट इयरच्या ह्याच्यामध्ये आहे. सो वी विल डू दिस. चला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन CY आणि ॲडव्हान्स रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर NY. दीज आर द चेंजेस.
हे करून टाका. हे दोन्ही आपल्याला इथं रेकॉर्ड करायचे आहेत. एक असेट आहे आणि एक लायबिलिटी आहे. एक असेट आहे, एक लायबिलिटी आहे. इन्कम आउटस्टँडिंग इज अन असेट. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज अ लायबिलिटी. रोज सांगतोय. तुम्ही माना डोलवता, पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा पूर्णपणे बट्ट्या बोळ. मग तुम्ही लक्ष काय देताय मला हे समजत नाहीये. चलो आता काय करूया. हा ओपनिंग बॅलन्स आहे, हा क्लोजिंग बॅलन्स आहे. आपण एक वर्किंग नोट बनवलेली आहे, बरोबर आहे. त्या वर्किंग नोटमध्ये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स बुक करूया आत्ता तरी. फॉर दिस थिंग एक वर्किंग नोट आपण जे बनवली आहे त्याला मी ओपनिंग बॅलन्स घेतला आणि क्लोजिंग बॅलन्स घेतला. ओपनिंग अँड क्लोजिंग दोन्ही घेतलेत. येस, ओपनिंग क्लोजिंग दोन्ही घेतले, बरोबर आहे. ओपनिंग अँड क्लोजिंग बोथ वी हॅव डन. नेक्स्ट, हा जो क्लोजिंग आहे ना, हा आपण लगेच बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करून टाकू. बिल्डिंग, याचा क्लोजिंग बॅलन्स आपण असेटमध्ये रेकॉर्ड करणार. असेटला बिल्डिंग, बिल्डिंग. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट दोन्ही सेमच आहे. ओपनिंग काय आणि क्लोजिंग काय. कुठे घेणार, असेटला. पण कुठला बॅलन्स घेणार, क्लोजिंग. आता जर ओपनिंग 1 लाख असता आणि क्लोजिंग 2 लाख असता तर काय केलं असतं. इथं 1 लाख असता आणि इथं 2 लाख आहे तर काय करणार, 2 लाख घेणार. पण याचा अर्थ काय, ॲडिशन आहे. मग ते कुठे असलं पाहिजे, ॲडिशन असलं कुठलं पाहिजे, कुठे असलं पाहिजे, ॲडिशन कुठे असलं पाहिजे, ते इथं असलं पाहिजे. रिसीट अँड पेमेंटमध्ये इथं असलं पाहिजे. ते आलं कुठून, का हवेत ना आले का इन्व्हेस्टमेंट 1 लाखाचे, म्हणजे ते इथं सापडले पाहिजे तुम्हाला, राईट. हे असं ते चेंज करू शकतात. ओके, म्हणून मी काय म्हणतोय, 1 स्टेप अहेड. तुम्ही असा विचार करायला सुरुवात करा की काय असू शकतं, व्हॉट कुड बी. ते काय चेंज करू शकतात, काय काय पॉसिबिलिटीज आहेत, ते ह्या अशा पॉसिबिलिटीज आहेत. कॅपिटल फंड, कॅपिटल फंड काय करतो आपण, वी जस्ट रेकॉर्ड इट. चला ओव्हर हिअर, कॅपिटल फंड. ऑब्विसली इनरला कमीत कमी 4 लाईनमध्ये सोडलेले असल्या पाहिजेत तुमच्या. डन कॅपिटल फंड. नेक्स्ट, आणि बिल्डिंग फंड. मग अशी ऑलरेडी आपण बिल्डिंग फंड लिहिलं आहे, फक्त अमाऊंट लिहायची. दिस बिल्डिंग फंड, हे बघा इथं ओव्हर हिअर लिहून टाका. आणि मी लगेच ती फिगर आउटरला काढून टाकली. हे काय करायचं, ॲक्शन काय करायचे ती इथं लिहिली आहे. ॲक्शन जे आहे ती इथं लिहिली आहे, ॲड. बिल्डिंग फंडमध्ये डोनेशन ॲड करा आणि आउटरला लिहून टाका. चेक करूया कुठलं मी इथं. तू लिहिणार बाय, इथं लिहिणार बाय डोनेशन लेस बिल्डिंग फंड. किती, एंटायर कशी, इथं डॅश आहे, आउटरला डॅश आहे. टोटल कशी चेंज होईल, सगळंच्या सगळं डोनेशन ट्रान्सफर केलं आहे बिल्डिंग फंडला. चला आता पहिले काय करा, हे पहिले आउटरला काढा फिगर. या काय करायचं, ॲक्शन ॲड. या दोघांना ॲड करा. किती येते फिगर, 1,18,300. आणि त्यातनं या 2 लेस करा, म्हणजे 1,03,300. चेक करा. आणि क्रेडिट मोठी आहे, क्रेडिट साइड इज ग्रेटर. किती आहे टोटल, 1,23,500 इज अ टोटल ऑफ रिसीट साइड विच इज ग्रेटर 1. त्यातनं ही डेबिट साइड मायनस करा, त्यातनं ही डेबिट साइड मायनस करा. म्हणजे किती येते, टू सरप्लस 13,500. टू सरप्लस 23 कुठून आणले, का माझं चुकतंय, चेक करा. 13,500 आहे का 23,500 आहे, काय रे, हे 13,500 चुकलेत. मग किती पाहिजेत,
13,500 करेक्ट आहेत. चेक करा 13,500 करेक्ट म्हणतात मुलं. करेक्ट आहे सर. व्हेरी गुड, करेक्ट आहे 13,500. व्हेरी गुड. चला आता सरप्लस कुठे घेऊन जाणार? सरप्लस आपण घेऊन जाणार कॅपिटल फंडमध्ये. चलो कॅपिटल फंड हे घ्या. इथे काहीच नाही आहे. आता आउटरला काढून टाका. या दोन ॲड करायचं आहे. ॲक्शन इथं लिहिली आहे ॲड. 10,26,500. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करा. किती मिनिटात सम झाला? 15 मिनिटात सम ओव्हर. ते सुद्धा आपण आरामशीर केला. कुठं कुठं? हां आता हे आउटरला काढायचं. हे बघ, हे असे आउटरला. हे बघ, जिथं ॲड ॲडिशनला काही नाही तिथं डॅश करायची आणि याचं ॲड करून इथं आउटरला. असं या प्रत्येक फिगर तिन्ही आउटरला काढून टाका. या तिन्ही फिगर आउटरला घेऊन टाका. ॲडिशनला काय? फर्निचर काही नाही, ॲड ॲडिशन. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट काही नाही, डॅश करा. ॲड ॲडिशन जे आहे ते आउटरला घेऊन या. ॲड ॲडिशनला डॅश करा आणि आउटरला घेऊन या. ॲड ॲडिशनच्या वरती. हां किती? चला वन मोर सम करूया कारण भरपूर वेळ आहे. प्लेंटी ऑफ अ टाइम इज अवेलेबल. प्लेंटी ऑफ अ टाइम. चला आता लक्ष इकडे द्यायचं आहे. सम नाही करायचं आहे. सम करायचं आहे पण वेगळ्या पद्धतीने. 2 मिनटं होल्ड करा. हां नका काढू. ड्रॉ करू नका. ते उद्या घरनं करू आणा. मी बुक ओपन करतो आहे. आय एम ओपनिंग अ बुक. चला घ्या. आता याच्यामध्ये एक बेसिक क्वेश्चन असतो, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. ह्याच्यामध्ये पण क्वेश्चन येतो याच्यावरती. त्यामुळे दॅट ऑल्सो वी हॅव टू बी रेडी विथ. चला बघूया कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात कॅल्क्युलेट द फॉलोइंगला. हे बघा, हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. हां कम्प्लीट द टेबल. टेबल कम्प्लीट करायचं आहे. नीट कन्सेप्ट समजून घेऊया. इन्कम, एक्सपेंडिचर, सरप्लस और डेफिसिट. Right? There is a deficit of 5,000. There is an income of 10,000. How much will be expenditure? 5,000. काय? डेफिसिट आहे 15,000. काय सरप्लस काढताय का इन्कम मधनं एक्सपेंडिचर मायनस करून? एक्झॅक्टली. तुम्ही फार एकदम फटकन आन्सर देऊ नका. नीट समजून घ्या. डेफिसिट आहे. डेफिसिट याचा अर्थ काय? एक्सपेंडिचर इज मोर दॅन इन्कम. सो इट हॅज टू बी 15,000. नेक्स्ट आता सरप्लस आहे. नाव इट इज 4,000. नाव सरप्लस आहे, एक्सपेंडिचर आहे, इन्कम किती? हां रॉंग. किती? रॉंग. 23,000. आता इन्कम मोठं आहे. बरोबर तुम्हाला ते गंटवतात आणि तुम्ही गंटताय. 23,000 म्हणूनच मी घेऊन आलो आहे. नेक्स्ट इन्कम इज 7,500. एक्सपेंडिचर 9,000. काय? डेफिसिट 1,500. डेफिसिट कुठे सरप्लस आहे? हां काय कमाल आहे. तुला चष्मा लागला काय? हा लागलाय बहुतेक. नाही ना हिला आहे. 15,000 11,300. आता सरप्लस आहे 2,300. 1,700. फायनल फिगर सांगा. 1,700 2,300. काय फिगर सांगताय? हा काय फिगर सांगताय मला? घाई नुसती घाई. चला आता पुढचा पार्ट. सॅलरी पेड ड्युरिंग द इयर. सगळं एंटायर सॅलरी पेड ड्युरिंग द इयर. पहिला राजवीर, कारण आत्तापर्यंत राजवीरचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. टोटल 1,100. प्री पेड आहेत 100.
हाऊ मच इज एक्सपेंडिचर? 1000. सिद्धार्थ 2700 टोटल आहे, प्रीपेड काढायचे आहेत, एक्सपेंडिचर आहे 2000. हां किती? शेजारी किती? हाऊ मच? 700. काय केलं याच्यातनं मी हे मायनस केलं की हा रिझल्ट येणार आहे. आता श्रेया 8250 टोटल आहे, प्रीपेड किती? 6650. काय करणार काय तू? शैलजा याचा आन्सर सांगायचंय. देव, जसगुन 1600. याच्यातनं हे बघा, हे मायनस केलं की हे रिझल्ट येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली आपण याच्यातनं मी हे मायनस करतोय दिस. आता आउटस्टँडिंग हां बोल. इथं आउटस्टँडिंग आपण ॲड करतो 1400. ओके, नंतर इथं किती येणार? हे 600 आहेत, 5100 आहे, 4500. सो व्हेरी इझी. आणि लास्टला 1800 आहे, 2220 400. परफेक्ट. जमते भाऊ. काहीतरी असे पण येऊ शकतात. हे सोपं आहे, थोडं डिफिकल्ट करतात. थांब जरा 2 मिनिट. थोडं डिफिकल्ट येतात, थोडं डिफिकल्ट. चला आता रेंट रिसिव्ड ड्युरिंग द इयर. आता रिसिव्ड इन ॲडव्हान्स आणि अक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ओके, टोटल 1300. रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन 200. इथे किती आहे? आता थांबा. हे 1500 कधी आणि हे 1100 कधी? जेव्हा हे रिसिव्ड इन ॲडव्हान्स इन PY असेल तर हे 1500 आणि रिसिव्ड इन ॲडव्हान्स NY असेल तर हे 1100. दिलं नाहीये त्यावेळेला तुम्ही NYच धरणार. म्हणजे 1100 इज अ करेक्ट आन्सर. 1500 लिहिलं तर तुला तिथे ॲझम्पशन लिहायला लागेल. ॲझ्युमिंग दिस इज रिसिव्ड इन प्रिव्हियस इयर. पण असं ॲझम्पशन का करतोय तू? नाही, रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे हे ह्या वर्षात करंट इयरमध्ये रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत. करंट इयरमध्ये रिसिव्ड इन ॲडव्हान्स इज ऑलवेज फॉर नेक्स्ट इयर. करंट इयरचं तर असूच शकत नाही ऑब्विसली. नाव रिसिव्ड इन ॲडव्हान्स 400 आहे, 1400 फॉर द इयर आहे, 1800. 2650 रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती? 650. तिला तेवढं अजूनही कॉन्फिडन्स नाही. अरे खरंच 650 आहे का नाही? हां 650. आता अक्रूड आहे 3190,290. हे अक्रूड आहे. मग टोटल रिसिव्ड किती? रॉंग. मग किती? 1900. 1900 कारण 290 विल गेट कॅन्सल फ्रॉम दिस. 100 राहिले. 100 3000 मधनं मायनस करा. 2900 करेक्ट. पण कळलंय? 1700 आणि 2150 किती? 350 का 450? 450. आणि हे लास्ट सांगा. हे सिंपल आहे. दिस इज अक्रूड. अक्रूड आहे.
ॲड होणार आहे, ॲड, मायनस नाही होणार. दिस विल बी ॲडेड. थोडक्यासाठी जातं यार. चला आता व्हेरी सिम्पल. पहिलं 10% डिप्रिसिएशन फॉर 3 months. दिस वन 10% per annum depreciation on furniture 50,000 for the 3 months. त्याचं म्हणणं 18 आहे का 12 आहे? आता इंटरेस्ट फॉर 1 year. चला 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 इंटरेस्ट फॉर 1 year. इंटरेस्ट फॉर 1 year. लास्ट आता 2च राहिलेत ना, संपून टाकूया. ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी 5,000, परचेस ऑफ स्टेशनरी 7,000, आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल 12,000, क्लोजिंग स्टॉक 1,000. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ स्टेशनरी कन्झ्युम्ड? आपण करतो, फक्त प्रॉब्लेम आहे आउटस्टँडिंग बिलाचा. हा आउटस्टँडिंग स्टेशनरी बिल 12,000 आहे, कारण काही दिलं नाही म्हणजे ते करंट इयर आहे. करा नीट व्यवस्थित आणि मला सांगा. त्याचं म्हणणं 23,000, 25,000. ओके, लिहून ठेवलं. चेक करूया. 25 वाले चेक करा. 24. हे बघा, परचेस 7,000, ओपनिंग स्टॉक 5,000, 7 + 5 प्लस 12 24, आणि त्यातनं 1,000 मायनस 23. क्लोजिंग स्टॉक 23,000 त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं. सो व्हेरी इझी. कुठून काय करताय खरंच. सॅलरी 10,000, आउटस्टँडिंग सॅलरी 5,000, कॅल्क्युलेट सॅलरी टू बी डेबिटेड. काय यार. आणि लायब्ररी बुक्स काढायचे 10% डिप्रिसिएशन नंतर 45,000 आलं. तर ड्युरिंग द इयर लायब्ररी बुक्स किती होते? ते म्हणतायत डिप्रिसिएशन इज 5,000 लेस. हे काय म्हणतायत? लायब्ररी बुक्स लेस 10%, 5,000 इज 50,000. 50,000. चलो इकॉनॉमिक्स. काय नाही. लॉ ऑफ डिमांड. मला वाटतं डिटर्मिनंट्स आपण केले राईट. प्राइस बघा मी काय विचारतोय. डू यू ॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट? डू यू ॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट? प्राइस इज द ओनली डिटर्मिनंट ऑफ डिमांड. ॲग्री? काय ॲग्री? बाकीचे काय आहेत? आता तुला पाहिजे तर घेऊन जायचं आहे का? हां, उद्या किती वाजता येशील? उद्या मॉर्निंगला ये. आता 11:30. हां बरोबर आहे. जमलं आहे ना? ठीक आहे हळूहळू जमेल. चला बोला. ॲग्री ऑर डिसॲग्री? तुझं काय आहे प्रॉब्लेम? तुला बोललोय का? तुमच्याशी मी काय बोललो का? मग तू कशाला विचारतो? तुला सांग ना, मला माहित नाही. तू सरांना विचार. तुझंच फालतूगिरीमध्ये वाढवतोय. चला तू मला मी विचारलेल्या क्वेश्चनचं आन्सर द्या. बोलो भाई. ऑनलाईन बोला. ऑनलाईन. हां, डिसॲग्री. वाय? बाकीचे म्हणजे कुठले? पहिले तुम्ही लिहिणार कसं? व्हॉट इज मीन बाय डिमांड? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टार्ट विथ डिमांड. चला बोला, डिमांड म्हणजे काय? 1 sentence.
पे व्हॉट प्राइस प्रिव्हेलिंग इन द मार्केट. मार्केट प्राइस नाही. मी काय सांग प्रिव्हेलिंग इन द मार्केट. हां कधीचं आजचं उद्याचं कालचं परवाची कुठली प्राइस मग त्याला काय लिहायचं प्रिव्हेलिंग इन द मार्केट फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाइम. फॉर अ गिवन पिरियड ऑफ टाइम एका सर्टन पिरियड ऑफ टाइमचं पण चालणार आहे. सो दिस इज डिमांड. आता हे झालं फर्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स व्हॉट इज सेकंड सेंटेन्स. अरे सेकंड सेंटेन्स डायरेक्टली रिलेटेड टू दिस तुमचं जस्टिफिकेशन.